तर आज आम्ही जातोय पांडव देवी, मारेगाव तालुक्यात वणीजवळ. चांगला आहे, फॅन्सी टेम्पल आहे तिथे. बघू तिथला आजचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करतो. ट्रिप आहे, पूर्ण फॅमिलीची ट्रिप आहे. पूर्ण सर्व मेंबर जातोय. कधी बोर होत आणि तशी आज सुट्टी आहे. पांडव देवी हे वणी यवतमाळ हायवेवर मारेगावच्या समोर आहे. तिथून लेफ्ट यायचं असते आणि मग ते पांडव देवीला जाते. त्याच्याच समोर एक गुरुद्वारा आहे, वाई म्हणून एक गाव आहे तिथे. तर आम्ही तिथे पण जाऊ. तर आपल्याला सर्वात आधी लागते पांडव देवी आणि त्याच्यानंतर पांडव देवी नंतर आपल्याला लागते समोर गुरुद्वारा. इकडे गव्हर्नमेंटचं एक ऑफिस आहे आणि हा सरळ रोड जो जात आहे तो जातो सरळ पांडव देवी वाई. बघा तो आहे वणी यवतमाळ हायवे. आपल्याला इकडे जायचं. रोड खूपच मस्त आहे. आणि आता गाडी चालवणार आहे नेहा. तर नेहा ड्रायव्हिंग सीटवर, मी को ड्रायव्हर सीटवर. नेहा रेडी होत आहे ड्रायव्हिंग साठी. थोडी ठेंगणी असल्यामुळे नेहाला प्रॉब्लेम होतो. बट आहे आजूबाजूचा परिसर पांडव देवी मंदिराच्या. प्राचीन मंदिर आहे आणि हा असा कचरा फेकून ठेवलाय. जे लोक इथे स्वयंपाक करायला येतात आणि हे आहे ते प्राचीन मंदिर पांडव देवीचं. इथे देवीचं मंदिर आहे जिथे नवरात्रामध्ये फंक्शन्स वगैरे होतात. हे पांडव देवी मंदिर. इकडे भगवान शिव, नंदी. इकडे आणखी एक मंदिर. पांडवदेवी मंदिर हे भारतीय पुरातत्व विभागाद्वारे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित. हे आहे मंदिर. ये गाता गाता हाय फ्रेंड्स कर. हॅलो फ्रेंड्स. गाताला बरं नाहीये त्याच्यामुळे ती काय आज तिचा मूळ नाहीये. नाहीतर गाताचा नेहमी एक व्लॉग असतो. त्याची डिझाईन पण हे बघा असं दगडावर दगड ठेवून प्रॉपर स्लॅब सारखं केलंय. इकडे शिवलिंग आहे, गणपतीचं मंदिर आणि इथून मंदिराचा कळस. आणि एवढी गरमी असूनही इथे खूप थंड वाटत आहे. देवीचं मंदिर आहे इथे. मंदिराची मान्यता अशी आहे की इथे जे गायगोधन असते दिवाळीमध्ये, गोवर्धन पूजा, त्या दिवशी प्रत्येक जवळपासच्या एरियामधले गुराखी आहेत ते गाईला सजवून इकडे घेऊन येतात दर्शनासाठी आणि त्याच्यानंतरच मग ते प्रत्येक जण घरी जातात. भिंती पूर्ण असं प्रॉपर बनवलेलं आहे. मंदिर छान आहे.
तिथं तेवढं काही घाण नाही, नीटनेटकं क्लीन स्वच्छ सुंदर हे शिवलिंग आहे. हे गातू गातू इकडे बघ. नमस्ते कर, नमस्ते कर देवाला. इकडे देवीचं मंदिर आहे. पक्ष्यांचा इतका गोड आणि मधुर आवाज कानी येत होता, असं वाटत होतं तो ऐकतच राहावं. आणि तो आवाज ऐकता ऐकता देवाचे दर्शन घेतले. हे प्राचीन शिव मंदिर पांडव देवी. इकडे असं काहीतरी बनवलंय बसण्यासाठी पार्क सारखं. मागे आलं तर चांगलं होतं, आता थोडंसं तेवढं मेंटेन नाही वाटते किंवा कोणी इकडे येतही नाही बसायला. थोडं आतच आहे मेन रोड पासून आणि फेमस आहे, पण तरी इकडच्या खूप लोकांनी बघितलं नाहीये. हे जे दगड दिसतात तुम्हाला हे 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 सर्व हे ह्या मंदिराचेच भग्नावशेष आहे. आधी मोठं मंदिर असेल हे, कारण प्राचीन आहे खूप. मग ते जे दगड पडले ते त्यांना असं इकडे टाकून मग काही काही भागी त्यांनी असं सिमेंट भरलं इथे. हे असं मस्त वॉकिंग ट्रॅक आहे, असं बसण्यासाठी हट्स टाईप केलाय, टिनाची शेड्स आहे, मध्ये खुर्च्या लावल्या. थोडंसं पण पावसाळ्यात चांगलं वाटेल, जेव्हा इथे गवत उगवणार तेव्हा हे चांगलं वाटणार. आता तर तेवढं ठीक नाही वाटत आहे आणि लोकही नाही तेवढे इकडे आत असल्यामुळे कोणी तेवढे येत नाही इथे. तू हाय कर. हॅलो फ्रेंड्स. हा माझा भाचा आहे, 1 वर्षाचा झाला. ही माझी बहीण, ही गाता. थँक्यू. हा कृष्णा. तू खाते का रे? फॅमिली सोबत वेळ घालवण्याची मज्जाच वेगळी असते. तो आनंद, ती आपुलकी, तो त्यांचा सहवास खूप छान वाटते. इथे असं छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी एक स्टेज सारखं बनवलं आहे. इकडे बाजूलाच मंदिर आहे आणि मी आज एका नव्या स्पॉटवर, नव्या डेस्टिनेशनवर, नव्या ब्लॉग सोबत. मंदिरात पुजारी आहे, सॅलरीवर आहे ना तुम्ही, म्हणजे पगारावर आहे ना ते पुजारी. पुजारी पगारावर आहे. हे आमचं चिमणी. नोटीस केले ते दगड मस्त कापून ठेवलं, जसा प्लसच्या शेप मध्ये आणि आतमध्ये पण मस्त कोरीव काम केलेलं दगडावर. पांडवदेवी मंदिर लागून आहे देवीचं मंदिर. आता उडी मारल्यासारखं.
आली का नाही ठीक आहे. हाय, दर्शन झालंय. आता इथून जाणार आम्ही वाई गाव आहे, तिथे धरण पण आहे, डॅम, आणि तिथे गुरुद्वारा आहे. पावसाळ्यात मस्त इथून असं पाणी वाहत राहते आणि पार्किंग साठी प्रशस्त जागा आहे इकडे. लोक इकडे स्वयंपाक पण करतात आणि अशी घाण पसरत जातात. तर आमची शूटिंग घेता कर मला हॅलो फ्रेंड्स कर. पासून वाई अंतर हे जवळपास 7 किलोमीटर आहे. रस्त्याची कंडिशन खूपच छान आहे. सिंगल लेन आहे, एकच वाहन जाऊ शकते. जर दुसरं कोणी ओव्हरटेक करायला लागलं आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते गाडी. शाळा आहे, वाई गुरुद्वारा गावाचं नाव आहे. गुरुद्वाराचं नाव आहे गुरुद्वारा भगोड साहिब जी. गाव छोटस आहे, गाव तेवढं काही मोठं नाही आहे, पण मंदिरात मोबाईल आणि कॅमेराज अलाउड नाहीये. दर्शन झालं, यांच्या हिस्ट्री समजून घेतली आणि आता थोड्या वेळाने निघतो. बाजूचा परिसर थोडा मोकळा आहे. बाबू बाबू अनलॉक कर. काल इकडे भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळे पूर्ण असं पाणी साचलंय. गुरुद्वारा